स्वामी समर्थांनी जे सांगितलं ते ऐकून पुजारी थरथर कापू लागला. गाणगापूर हे श्री नृसिंह सरस्वतींचे पवित्र तीर्थक्षेत्र. तेथे निर्गुण पादुकांचे पूजन केले जाते. त्या काळी त्या मठाचा एक प्रमुख पुजारी होता, जो श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती परंपरेचा खरा वारसदार मानला जात असे. एके रात्री त्याला एक विलक्षण स्वप्न पडले. त्या स्वप्नात एक तेजस्वी योगी प्रकट झाले. मुखावर अलौकिक शांतता आणि शांत पण ठाम स्वरात एकच वाक्य, अक्कलकोटला ये. हे स्वप्न सामान्य नव्हते. पुजारी व्याकुळ झाला. मनात भीतीही होती आणि अढळ श्रद्धाही. पहाट होताच त्याने निर्गुण मठातील पादुकांना स्पर्श केला, श्री दत्तांचे स्मरण केले आणि घोड्यावर बसून गाणगापूरकडे प्रवास सुरू केला. अक्कलकोटला पोहोचताच तो थेट स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला. स्वामी समर्थ एकांतात बसले होते. पुजारी समोर उभा राहिला तेव्हा स्वामी समर्थ हसत म्हणाले, तू कोण आलास? पुजारीने नम्रपणे आपली ओळख सांगितली आणि मनातील दडलेली शंका व्यक्त केली की तुम्हीच श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार आहात का? क्षणभर स्वामी समर्थांनी डोळे मिटले. संपूर्ण वातावरण गंभीर झाले. मग शांत पण ठाम स्वरात ते म्हणाले, हो, मीच श्रीपाद श्रीवल्लभ आहे. मी श्री नृसिंह सरस्वती आहे आणि आज खरा वारसदार माझ्यापर्यंत आला आहे. हे ऐकताच पुजारी थरथर कापू लागला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो स्वामींच्या चरणांवर नतमस्तक झाला. तेवढ्यात स्वामी समर्थांनी एक अद्भुत लीला दाखवली. त्यांच्या समोर दत्तपुरुषाची पंचमुखी मूर्ती प्रगट झाली. तेजाने संपूर्ण परिसर उजळून निघाला. अश्रूंनी डोळे भरून पुजारी म्हणाला, प्रभू, आज तुमची सर्व शक्तिमानता अनुभवली. स्वामी समर्थांनी कृपादृष्टी टाकत सांगितले, गाणगापूरला परत जा. भक्तांच्या मनातील शंका दूर करण्याचे काम माझे आहे. असे आशीर्वाद देऊन स्वामी समर्थांनी त्याला निरोप दिला. स्वामी समर्थांचे भक्त असाल तर